कळसुबाई शिखर. सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्या शेजारी उभी असलेली लांबलचक डोंगराची रांग आहे. या पश्चिम घाटात स्थगित आहे महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसुबाई. कळसुबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर म्हणजेच 5400 फूट इतकी आहे. कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असल्या कारणामुळे याला महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते. कळसुबाई शिखरावर कळसुआई देवीचे छोटेसे मंदिर आहे. त्याचप्रमाणे कळसुबाई शिखरावरून दिसणारा नजारा हा अद्भुत आणि अविश्वसनीय असल्या कारणामुळे लाखो पर्यटक व ट्रेकर्स मंडळी या शिखरावर भेट देत असतात आणि आज आपण सुद्धा या जागेवर आलो आहोत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉग मध्ये. कशा आहात सर्वजण? मजेतच ना? कळसुबाई शिखराच्या खाली आहोत आपण. या गावाचं नाव बारी गाव आहे. आता आपण इथं आलोय. जवळजवळ सकाळी आपण 6 वाजता निघालो होतो. आता आपण इथून निघू 1 वाजलाय. नाश्ता करू काहीतरी किंवा काहीतरी खाऊन घेऊ, मग इथून आपण ट्रेकला स्टार्ट करूया. चला. आपली मंडळी आज आपल्या सोबत आहे. संकेत, कुणाल, निखिल दादा आणि हा PS ट्रॅव्हलर्स म्हणून आपला भाऊ आहे. सुरुवातीलाच असा बोर्ड लागेल, उजव्या हाताला जर वळलात तर इथून आपली ट्रेक स्टार्ट होते. हे दोघं लेजंड आहेत आणि आम्ही अल्ट्रा प्रो मॅक्स प्रो. याच्या छातीला होळ आहे. तुम्हाला जीपे नंबर टाकतो, मदत करा भावाला. चॅरिटी फंड. या शिखरावर अर्ध्या तासानंतर छोटासा लिंबू पाण्याचा ब्रेक आणि ताक आहे का, सॉरी ताकाचा ब्रेक. बाई जवळजवळ 1.5 महिना झाला ट्रेकने. का अनुभवलाय? अरे खोलबी झाली त्या टांगऱ्या. बरं तू सांग, आता आपण पापलेट निवट्यासारखं चालत चाललो. रात्री थंडी 7 डिग्री येईल. आता 2 मिनिटांनी ना साप होते. थंडी आहे वरती. हा आमची मजा घेतोय. जेवायला रतनगडानंतर आमचा ट्रेक नाही झाला. हा कोलाड आणि हरिश्चंद्रगड करून आले तर आमची टिंगल खेचतोय. हा डरने मानने का ना मेरा बाय. हा ताक आलेला आहे. पठाराच्या सुरुवातीलाच काकी मिळाल्या त्यांनी मस्त असा ताक मिळालाय. पण ताक पिऊन घेऊया. ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा सुरुवात केली. परफेक्टली 1:35 झालेत. पहिला ब्रेक आपला अर्धा तासानंतर झालेला आहे. आलोय. दुसरा ब्रेक घेतलाय. दुसरा ब्रेक जवळजवळ ओ माय गॉड 10 मिनिटांनी. वाव नाईस. कोलबी निसाटली. पावर आहे वाटत काहीतरी पाहिजे ना. आलो इथं ब्रेक घेतलाय छोटासा. काकींना मॅगी सांगितली आपण. मॅगी झाल्यानंतर भेटू आपण. मॅगी आलेली आपली. मॅगी खाऊया. आता निघूया आपण. मॅगी पहिले खाऊन घेतो, मग मॅगी खाल्ल्यानंतर लगेच भेटू आपण. आता जितका कव्हर करता येईल तितका कव्हर. कळसुबाई देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक येथे येत असतात. काही कारणास्तव ज्या लोकांना शिखरावर जाऊन देवीचे दर्शन घेता येत नाही, अशा भाविकांसाठी शिखराच्या पायथ्यालाच देवीचे एक मंदिर बनवण्यात आलेले आहे. आत्ता कुठे या कमानीनुसार आपली खरी ट्रेकिंगची सुरुवात झालेली आहे. जवळजवळ तिथून सुरुवात केलेली आपण. एवढा जंगल कापत आलोय. इथे अजून त्या टोकाला जायचं आहे. बऱ्याचशा ट्रेक नंतर आमचा ड्रोन चालू झालाय.
आमचे द्रोणाचार्य आता वर जाऊन तुम्हाला चांगला असा फुटेज देतील. ह्याच बारेनंतर आपला ड्रोन आउट ऑफ कंट्रोल जाणार होता हे कल्पनेच्या बाहेर होतं. भाई सीन असा झालाय, ड्रोन कुठेतरी क्रॅश झालाय आणि डिटेक्ट नाही होत. RC नॉट कनेक्ट टू द ड्रोन. पूर्ण ट्राय चालू आहेत. मॅपचा थोडा इश्यू आहे, तो होईल बोलते कुणाल, पण तो भेटला नाही तर पूर्ण वाट लागणार आहे आपली. तो झाडाला क्रॅश झालाय आणि तो पूर्णपणे असा अटकून राहिला. जर तो डिटेक्ट होतोय तर वाचतोय, नाही तर पुढं काय होईल ते माहिती नाही. तो शोधकाम चालू आहे पूर्णपणे. लोकेशन आहे, हे कोऑर्डिनेट आहेत ना, मग हा इथे आहे. कोऑर्डिनेट नाही रे, तुझं लोकेशन कुठं आला हा बघ. हा रेड कोऑर्डिनेट आहे रे, तो वेगळाच आहे तर नाही. हा एक मिनिट सांग मला, कोऑर्डिनेट कुठले आहेत सांग. कोऑर्डिनेट कुठले आहेत, हे आहेत की हे आहे? मला हे कोऑर्डिनेट आहेत. हे बघ मी बोललो ना, तर तिकडे चल तिकडे, चल तिकडे. काय करू नको, काय करू नको. नाही काय करू नको. हा फक्त असं ठेव. हा फक्त काहीतरी ड्रोनचा लास्ट कोऑर्डिनेट भेटलाय. बघू आता ट्राय करतो. जवळजवळ 2 तास झालं ड्रोन शोधतो, तिथे भेटला. बघूया आता ड्रोन कुठे आहे. चला. आणि पूर्णपणे कोऑर्डिनेट त्याच्या आतमध्ये येत आहे. पूर्ण आमची पण बॅटरी लो झालेली आहे, जशी ड्रोनची झाली. कोऑर्डिनेटच्या नुसार जर भेटला, देवाच्या कृपेने भेटल. शेवटपर्यंत ट्राय चालू आहे. जवळजवळ 2 तास झालं तेच चालू आहे यांचा. जवळजवळ 4:21 झालेत. पोरं आतमध्ये गेलेत, अजून आली नाही. इथे एकटाच मी थांबलोय. मगाशी मी गेलो होतो, जरा लो फील वाटत होता म्हणून मी थांबलो. आता 4 जण आपले गेलेत, शोधतायत ड्रोन. आणि एक इथला स्थानिक आहेत, ते पण गेले. लास्ट लोकेशन फाउंड होतोय नाही होत असंच चालू आहे. बघूया आता, खूप टाइम झाला. सनसेट तर आपण मिस करतोय. चला बघूया काय होतंय काय नाही. दाखव म्हणा, दाखव म्हणा, मला दाखव पहिले. काय नाही तिथे उभा झालेली एवढी अशी धडधड होती. म्हणजे मी काकांना काय केला, काकांना बोललो जा झाडावर. काकाने बोललो जा झाडावर आणि वरून पक्षी बना. पहिला दाखव त्याच्या आईला त्याला पक्षी. हा पक्षी लॉस झाल्यामुळे बाई पूर्ण कोमान होता आमचा. बाई फायनली भेटला. 1,26,000. मस्ती नाही बाई. लवकर चला, आता लेट झालाय. चला लेट झाला. तुम्ही युट्यूब ह्यांच्यामुळं आमचा काही पहिला करता धरता मी यांना पकडला. ते मला पहिला धन्यवाद द्या. मुलगा मागे राहिला मला नाही बोल. बरं झालं. चला कुठं वरतून ना म्हणून कॉन्टॅक्ट करा यांना. मी काकांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. यांचा हॉटेल सुद्धा आहे वरती, तिथे नक्की जा. आपण कारण का चाललोय डिटेल देऊ त्यांच्या हॉटेलला चाललोय. माझ्याकडे शब्द नाहीयेत. भेटू बाई. किती वाचलं? 80,000. 80,000 नाही वाचलं, 1,30,000 वाचलं. वरती भेटू, रपारप वरती जाऊ. आपला ड्रोन भेटलेला आहे. ड्रोनचा विहंगम दृश्य तुम्हाला दाखवतो. लवकर वर जाऊया. सीन असा झाला, ड्रोन कुणाली फ्लाय केल्यानंतर आहे माझ्याकडे. फ्लाय केल्यानंतर तो आम्हाला दिसतोय फ्रंट ऑफ द साईड आमच्या होता. नंतर तो आमच्याकडे येण्यासाठी ज्याने कंट्रोल केला तो आउट ऑफ कंट्रोल गेला. जर कंट्रोलच्या बाहेर गेला आणि डू नॉट कनेक्ट द RC येत असेल रिमोटला, DJI मिनी किंवा DJI ला, तर यांनी कसा शोधला ह्यालाच विचारू आपण. तर मित्रांनो, DJI मिनी 3 आमचा हे होता, ड्रोन होता आणि RC कंट्रोलला तो कनेक्टेड नव्हता आणि काहीच लोकेशन दिसत नव्हती. तर लास्ट ऑप्शन असा होता की कॉर्डिनेट त्याच्यामध्ये असतात नॉर्थ ईस्ट, त्या पण आम्ही गुगल मॅपला टाकले आणि पूर्ण त्याला शोधून काढला. तो पडला होता झाडावर आणि आम्हाला एका लोकांनी मदत केली आणि त्याच्यामुळे आम्हाला आमचा ड्रोन भेटलेला आहे. ते कोऑर्डिनेट्सनुसार जर तुम्ही गेला, जर तुमचा ड्रोन आउट ऑफ कंट्रोल आहे पण जे कोऑर्डिनेट्स येत आहेत किंवा लोकेशन नाही आहेत, तर ते कोऑर्डिनेट्सनुसार जर तुम्ही त्याला सर्च केला तर गुगल मॅप तुम्हाला मदत करतो. गुगल मॅपपेक्षा इथले जे लोकल आहेत ते जास्त मदत करतात आपल्याला. कोऑर्डिनेट टाकल्यानंतर आहे ना लोकेशन येतो
आणि त्यानंतर मग इथले लोकल आहेत ना त्यांना घेऊन गेलात ना ते एकदम बेस्ट आहे. कारण की संध्याकाळ होत आली की या जंगलात काहीच समजत नाही. आता आम्ही गेलो त्या रस्त्याने मी एकटा आणि आलो दुसरीकडून. डोंगराची सावली बघू शकताय त्या तिथपर्यंत आहे. परत तिकडे ऊन आहे म्हणजे आपल्याला अजून सनसेट मिस केलेला नाही. आपण सनसेट मिस होऊन द्यायचा पण नाही आहे. चला वी कॅन डू इट. आपला ड्रोन हा या साईडला आला होता खालती, या साईडला दगडाच्या खाली, आणि आपण तिथून आलोय. विचार करा एवढी ट्रेक एक्स्ट्रा करून परत आपण इकडे आलोय. आता या पूर्णपणे पूर्ण स्टेअर्स आपण 360 मध्ये घेणार आहोत. चला. कळसुबाई शिखरावर जाणारा सर्वात मजेदार टप्पा म्हणजे हा लोखंडी शिडीचा टप्पा. 4 अरुंद लोखंडी शिडी असलेला शिडी विभाग हा ट्रेकचा सर्वात साहसी आणि आव्हानात्मक भाग आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेला शिखर का म्हटलं जातंय आज आम्ही अनुभवलंय. ते अनुभवायला यायला तुम्हाला सह्याद्रीचंच यावं लागेल. याच्यासारखं सुख कुठेच नाही. पिण्याचे पाणी जास्त कॅरी करायची गरज भासत नाही, कारण शिखरावर चढाई करताना प्रत्येक ठिकाणी छोटी छोटी दुकानं पाहायला मिळतात. तेथे पिण्याचे पाणी उपलब्ध होऊन जाते. फायनली ज्यांनी आपल्याला ड्रोन शोधून दिलाय त्यांच्या दुकानाजवळ आलोय. फायनली 6:15 वाजता आपण वरती रीच झालेलो आहोत. तो समोरचा दिसतोय तो कळसुबाई शिखर. फायनली आम्हाला टेंट लावण्यासाठी जागा तर मिळाली आहे. विहंगम दृश्य सह्याद्रीचं आणि तो समोर आपला कळसुबाई शिखर. फायनली रीच्ड. 7 वाजताच खूप अंधार होऊ लागला होता. थंडीच्या वातावरणात हवामान 12 डिग्री सेल्सिअसवर येऊन थांबलं होतं. त्यामुळे थंडी खूप लागत होती. सोबतच आणलेला टेंट तयार करून घेण्यास सुरुवात केली. जर तुम्ही सुद्धा टेंट टाकण्याची तयारी करत असाल तर पहिल्यांदा त्या जागी आपण टेंट टाकतोय ती जागा नीट पाहूनच टेंट टाकावा. आमचा टेंट लागलेला आहे. 7 वाजलं. आमचं दोन्ही टेंट सेटअप झालं. आता आम्ही खाली चाललो. जाम थंडी येतात. जवळजवळ 12 डिग्री सेल्सिअस चालू आहे. एवढी वाट लागलेली आहे निखिल व्हायची ना माझे ना कुणाची आबू झाली तोंडाची आबू बोलताना. किती वाजलं? 7:15. इतकी थंडी लागते. चला आपण काहीतरी खाली जाऊ खाऊन घेऊ. टेंट लावून आलो इथं. आता भजी सांगितलेली आहे. चाय आलाय. भाई वेटिंगच नाही काय. आमची भजी पण आलेली आहे मस्त वगैरे. मिरची आणि भजी. ती लाल दिसते का तुम्हाला? लाल दिसते का? ही खाऊन घेऊ आपण. मग आपला पुढचा काय कार्यक्रम आहे ते बघून घेऊ. रात्रीची गर्दी बघता ही फुल गर्दी आहे. पूर्ण भरलाय. हा हे आपले 2 टेंट आहेत. ह्याच्यानंतर हे सगळे पूर्ण ही टेंटचीच लाईन आहे. ही टेंटचीच लाईन आहे. उद्या सकाळी तुम्ही बघा. आता आम्ही जेवतोय. आमचा खालून चिकन येतोय. तो आल्यानंतर आम्ही जेवायला सुरुवात करू. तोपर्यंत शेकोटीची मजा घेतोय. आमची जेवणाची सोय मस्तपैकी केलेली आहे काकांनी. काका तुमची डिटेल सांगा. तुमचं नाव? एकनाथ काळे. तुमचा फोन नंबर मी टाकतोय खाली. ह्यांच्याकडे संपर्क साधा. जर तुम्हाला गाईड हवा असेल, जर तुम्हाला जेवण हवं असेल तर वर घेऊन कुठलाही ट्रेक करतो मी. AMK, हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसुबाई, विश्रामगड, औंधा किल्ला, घनचक्कर सर्व करतो जे आहे ते. आपण आता जेवून घेऊ. आपला जेवण आलेला आहे. बाई 6:15 वाजलेत. आमची सकाळ झाली. आज गर्दी बघा. ही पूर्ण ट्रेल दिसते तुम्हाला लाईटची. ही पूर्ण मंदिरावर आणि पूर्ण शिखराच्या टॉपवर जाण्यासाठी आहे. आम्ही थांबलोय. वेट करतोय. 6:45 वाजलेत. तुम्ही त्या शिखरावर गर्दी बघा. वर जाण्यासाठी जागा सुद्धा नाहीये. इथं बसलीत. वर फुल पॅक झालाय. खाली कोणच नाही.
जवळजवळ अर्ध्या तासात भरलेली जागा आहे ती. आपण जाऊ नंतर. 7:15 वाजलेत. मस्तपैकी सूर्योदय झालाय. आमची सकाळ मगाशीच झाली. वर खूप गर्दी आहे, खूप म्हणजे शिखराच्या आपल्याला ज्या टॉप पॉईंटवर जायचं आहे जिथं मंदिर आहे ते एवढी गर्दी झालेली आहे, हिशोबाच्या बाहेर गर्दी आहे. आपण ती गर्दी, ती बेडकं आहेत ती खाली येऊ दे, मग आपण मागच्या बाजूने वर जाऊ. आपला द्रोणाचार्य आपला मस्त चालतोय. काल जो इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर जो त्याच्यात काय टेक्निकल इश्यू आला होता तो आम्ही रात्री सॉल्व केला. त्याच्यानंतर आता 2 शॉट्स तुम्हाला तर दाखवीनच, पण आता जो नेचर इथं क्रिएट झाला आहे त्याची मजा घ्या. ब्रेकफास्ट टाइम आहे आमचा. ब्रेड आणलं. कुणाला जाम दाखव. जाम जाम पावणे 8 वाजलं न. तुम्हाला वरच्या अजूनपर्यंत गर्दी दाखवते बघा. आम्ही वरती जायचं कसं वर, तरी आपण जाऊ या मार्गाने, असं वर जाऊ. ही सगळी बेडकं खाली येतात. आता रिकामा झालाय. 4 वाजता रात्री 4 वाजता मजा येते. जाम खाऊन घेऊ आपण. वर जाण्यासाठी ट्राय करतोय. ही गर्दी बघा. ट्रेकला सुरुवात केली परत एकदा. कालच्या रेस नंतर आज सकाळी 8:30ला शिखराच्या टॉप पॉईंटवर जाण्यासाठी चाललो आहे. सकाळी एवढी गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही थोड्या उशिराने चालू केला. तर वरती मस्त सिनेमॅटिक घेऊ आणि ड्रोन फ्लाय करू आपला. तर मित्रांनो फायनली आपण वर आलोय. वर येऊन आता आपण मंदिराचं दर्शन घेऊ. आमचं दर्शन झालेलं आहे. आता खाली जो नाव आहे आपला कळसुबाई, तर तिथं आपण चाललोय. ड्रोन शॉट आपण घेऊ, ड्रोन फ्लाय करू आपण. आपला कुणालबाई गायबच झालाय. आणि कुणालबाई PS ट्रॅव्हलर आपला खाली थांबलाय. त्याच्याजवळ आता आपण जाऊन ड्रोन फ्लाय करू. ड्रोन फ्लाय केल्यानंतर जो दृश्य येईल तो आपण कैद करण्याचा प्रयत्न करू. पूर्ण असा मंदिराचा जो टोक आहे त्याच्याकडून जर राईटला आलात तर पूर्ण या कळसुबाईचं नाव आहे शिखराचा, तो पूर्णपणे नाव आपल्याला तिथे भेटून जाईल. खाली उजव्या हाताला आता हा रस्ता बघा तुम्ही, जी पायवाट आहे पूर्णपणे ढासळलेली आहे, म्हणजे येताना सावकाश या. साडे 10 वाजलेत. 10:30 वाजता आता आम्ही माझ्या वाटेला किती उतरणं स्टार्ट करतोय खाली. किती मिनिटात पोहोचायचंय खाली मला? 1-1.5 तासात आमचा प्लॅन सेट झालाय. चला अरे खाली भेटू. आता मी काय शूट करत नाही, भेटला मध्ये चला. ही गर्दी पाहून आम्ही शांतच बसलो. थोड्या वेळासाठी आम्ही विचार केला की आम्ही आता काय करणार, पण याच गावातील स्थानिक मिळाले आणि त्याने आम्हाला शॉर्टकट मार्गाने खाली उतरण्यास मदत केली. त्यांना थोडे कच्चे रस्ते आणि शॉर्टकट माहिती असून सुद्धा आम्हाला उतरण्यास 2.5 तास लागले होते. 1:28 झालेत. आत्ता आम्ही खाली आलोय. सुरुवात केली 10:30 वाजता. मधले पॅच जिथे जे अपंग लोक होती त्यांच्यामुळे खूप टाइम झालाय. आमचा भैया आत्ता दात घासतोय. सकाळी मला टाइमच नाही भेटला, काय करणार. अवतार तर बघू शकताय माझा. चला आता आपण आपल्या गाडीजवळ जाऊ
मग काय पुढचा कार्यक्रम बघू. चला आलो आता गाडीजवळ. आमच्या अवस्था तुम्ही बघू शकताय. अरे थांबा, कॅमेरा ब्लर आहे. आता कसा ओके ना संकेत? ओके. तर चला आता आम्ही निघालो. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.